जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। बघा 9/1/2025 ची अपडेट आहे, पण आपल्याला 13/1/2025 बोलवण्यात आलेलं आहे। कशासाठी बोलवण्यात आलेलं आहे तर बघा कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। चेस्ट क्रमांक बघा 324 या उमेदवाराला सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 करता सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेलं आहे। कुठे बोलवण्यात आलेलं आहे, काय बोलवण्यात आलेलं आहे, किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे ते सुद्धा आपण बघूया। तर काही विद्यार्थ्यांना कागदपत्रासाठी बोलवलं आहे, काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। बघा चेस्ट क्रमांक 1963 वैद्यकीय तपासणीकरता माननीय शल्यचिकित्सक औंध रुग्णालय औंध पुणे येथे 13/1/2025 रोजी सकाळी 8 वाजता बोलवण्यात आलेलं आहे विद्यार्थ्याला। त्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याला बोलवण्यात आलेलं आहे चेस्ट क्रमांक 5177 13/1/2025 कशासाठी तर मेडिकलसाठीच। त्यानंतर तिसरा जो उमेदवार आहे त्याला सुद्धा 8286 या चेस्ट क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सुद्धा 13 तारखेला मेडिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे। व्हिडिओ संपूर्ण समजून घ्या, कारण की एक त्यांनी पत्र दिलेलं आहे, यामध्ये PDF दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येकामध्ये उघडून आपण सांगितल्यापेक्षा सर्व याच्यात एकसारखंच लिहिलं आहे। फक्त कोणता उमेदवार आहे त्याची चेस्ट क्रमांक सांगून देतो, कारण की जर तुमचा मित्र असतील किंवा तुमच्या ओळखीचा असतील तर तुम्ही त्याला सांगू शकता, किंवा यांच्यासुद्धा खाली जर तुम्ही असाल तर, कारण की आपल्याला माहिती आहे यावर्षी SRPFच्या वेटिंगा भरपूर खुलत आहे आणि पुढे सुद्धा खुलणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला अपडेटमध्ये राहण्यासाठीच आपण व्हिडिओ घेऊन येत असतो। तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। पुढील जे वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आलेला आहे तो आहे विद्यार्थी 3354। त्यानंतर पुढे बघा 13 तारखेलाच बोलवण्यात आलेलं आहे वैद्यकीय चाचणीसाठी 4685, ठीक आहे। त्यानंतर आहे पुढे बघा, पुढे काय आहे 3427 विद्यार्थ्याला यांना रोजी हजर राहण्याबाबत नोटीस दिलेली आहे, म्हणजे जॉईनिंगसाठी असू शकते, ठीक आहे। त्यानंतर 8538 ला सुद्धा हजर राहण्याबाबत सांगितलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर 2813 ला सुद्धा हजर राहण्याबाबत, ठीक आहे। आणि पुढे बघा 8363 याला सुद्धा हजर राहण्यासाठी म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर 3192 वैद्यकीय तपासणीसाठीच बोलवण्यात आलेलं आहे 13/1लाच। आणि पुढे जर बघितलं आपण तर 13लाच आणखी वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलसाठी 8235 बोलवण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढे सुद्धा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे 4780 13लाच, ठीक आहे, 13/1ला। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ठीक आहे, आता आपण प्रत्येकाची PDF न खोलता एकच आपली PDF बघूया आणि त्याच्यामध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तर ते बघूया, कारण की 2 आहे, एका विद्यार्थ्याला कागदपत्र पडताळणीसाठी आणि बाकीचे विद्यार्थी हे वैद्यकीय तपासणीसाठी। तर आपण वैद्यकीय तपासणी सुरुवातीला बघून घेऊया की कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तर बघा समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 7 कार्यालय सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहण्याबाबत, ठीक आहे। 13 तारखेला 8 वाजता बोलवण्यात आलेलं आहे। ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे माननीय शल्यचिकित्सक औंध पुणे रुग्णालय औंध पुणे, ठीक आहे। त्यानंतर त्यांनी 3 रंगीन पासपोर्ट साईज फोटो असे वगैरे इथे इन्स्ट्रक्शन सर्व काही दिलेलं आहे, ठीक आहे। तर सर्व याच्यात एकसारखंच जवळपास दिलं असेल, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बघू सुद्धा शकता। त्यानंतर बघा जे कागदपत्रासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं बघूया। तर सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्तीबाबत हे सुद्धा SRPF 7 साठीच आहे आणि कागदपत्र पडताळणी वगैरे इथे दिलेलं आहे, ठीक आहे। तर बघा कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत बोलवण्यात आलेलं आहे 13/1/2025 11 वाजता कार्यालयाला, ठीक आहे। आणि नाव वगैरे दिलेलं आहे विद्यार्थ्याचं उमेदवाराचं। तर 9 तारखेचा ही अपडेट आहे आणि 13 तारखेला तुम्हाला डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। तर
अशा प्रकारे अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यावर्षी SRPF असो, चालक असो किंवा कारागृह असो, भरपूर अशा वेटिंगा उघडत राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.